नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, अभिजित दिपके दिल्लीमध्ये दाखल झालेला आहे आणि कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरती भलं मोठं असं आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाला लाखो लोक आहेत, लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक रस्त्यावरती उतरलेले आहेत. जे भारतीय जनता पक्ष सांगत होता की आंदोलन करू दिलं जाणार नाही, अभिजित दिपकेला विमानतळावरच अटक केली जाईल असं सांगितलं जात होतं, परंतु असं काही झाले नाही. लोकांचा जनसैलाब पाहता भारतीय जनता पक्ष म्हणजे मोदी शहा हादरून गेलेले आहेत आणि एकाही विद्यार्थ्याला आतापर्यंत अटक केली नाही. तर आंदोलन मात्र जोरदार सुरू झालेलं आहे. तर किती लोक आहेत आंदोलन स्थळी, काय आहे, हे सगळ्या विषयाची आपण चर्चा करणार आहोत. हा संपूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल. आणि जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपण लगेच बेल आयकॉन बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. तर चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये नवीनच वादक असं उठलेलं आहे की कॉक्रोच जनता पार्टी. आता या कॉक्रोच जनता पार्टीचं फाउंडर अभिजित दिपके यानं सोशल मीडियावरती पार्टी बनवली बेरोजगार तरुणांची, आणि ती पार्टी आज देशामध्ये सर्वाधिक फॉलोअर्स म्हणजे इंस्टाग्रामला 30 मिलियन फॉलोअर्स, तर त्यांच्या एक्स अकाउंटला, फेसबुक पेजला लाखो लोकांनी पेजला सुद्धा सबस्क्राईब केलेला आहे त्या. तर या कॉक्रोच जनता पार्टीचं आज दिल्लीमध्ये जोरदार असं आंदोलन आहे आणि ते आंदोलन आहे भारतीय जनता पक्षाचे जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी. आता या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा सोशल मीडियावरती फार मोठे असा ट्रेंड चालला की शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा. नीट पेपर फुटलेला आहे. शिक्षण मंत्र्याच्या कार्यकाळात, धर्मेंद्र प्रसाद यांच्या कार्यकाळामध्ये 40 वेळा पेपर फुटला, तर याच्या अगोदरच्या शिक्षण मंत्र्याच्या कार्यकाळात सुद्धा 35 वेळा पेपर फुटला. म्हणजे देशामध्ये एवढ्या वेळा पेपर फुटून सुद्धा जर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला जात नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव गोष्ट असूच शकत नाही. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये आपण पाहिलं की नुसता रेल्वेचा अपघात झाला तरी सुद्धा रेल्वे मंत्र्यांना राजीनामा दिलेला होता. परंतु भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे. काही जरी झालं, किती उद्योग झाला, काही झालं तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये राजीनामा सत्र हे अजिबात नाही, राजीनामा दिला जात नाही किंवा काय नाही. आता या सगळ्या गोष्टीला कंटाळूनच देशामध्ये आंदोलनाची हाक जोरदार दिली गेलेली आहे आणि ती कॉक्रोच जनता पार्टीकडून. या कॉक्रोच जनता पार्टीनं अक्षरशः दिल्ली सगळी जाम झालेली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे तरुण युवा विद्यार्थी एवढे रस्त्यावरती उतरले की रस्त्यावर चालणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. आता एक संसद मार्ग परिसर आहे, पोलिसांचा बंदोबस्त आहे. आता हे आपण बघितलं, त्या कॉक्रोच जनता पार्टीनं अक्षरशः दिल्लीतलं वातावरण हे कॉक्रोचमय झालेलं आहे. सगळे पोरं कॉक्रोचचे टी-शर्ट घालून रस्त्यावरती उतरलेले आहेत अक्षरशः, आणि रस्त्यावरती आपल्याला कॉक्रोच जनता पार्टी दिसते. आता त्यांना बघा असं सांगितलं जात होतं की पोलीस परवानगी देणार नाही. तेव्हा जंतर मंतरवरती आंदोलन सुरू झालेलं आहे. जे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे बागडविल्ले होते ते जे सांगत होते की कॉक्रोच जनता पार्टीला दिल्लीत पाय ठेवू दिला जाणार नाही, आज हे लाखो विद्यार्थी, लाखो तरुण हे रस्त्यावरती पोस्टर घेऊन हातात उतरलेले आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये एक पुस्तक आहे आणि एक तिरंगा झेंडा आहे आणि पाण्याची बाटली आहे. हे घेऊन सगळे लोक पोरं रस्त्यावर उतरलेत, त्या जंतर मंतरवर उतरलेत. आणि जो अभिजित दिपके आहे तो दिल्लीच्या एअरपोर्टवरती उतरला. तिथं लोकांना असं वाटलं की त्याला पोलिस अटक करतील, परंतु तरुणांची गर्दी पाहता त्याला अटक केलं गेलं नाही. तिथून तो डायरेक्ट पोलीस स्टेशनला पोहोचला. पोलीस स्टेशनवरनं तो डायरेक्ट आंदोलन स्थळी जंतर मंतरवरती जाऊन पोहोचलेला आहे आणि हे धरणं आंदोलन आता सुरुवात झालेली आहे. बघा कॉक्रोच जनता पार्टीचं नुसता सैलाब आहे, सैलाब. बघा हे कॉक्रोच जनता पार्टीचं अभिजित दिपके गाडीमध्ये बसतानाचा म्हणजे जनसैलाब उसळलेला आहे लोकांचा. आज
या पार्टीला नेता नव्हता, नेतृत्व नव्हतं, फक्त इंस्टाग्रामवरती पार्टी तयार झाली आणि या पार्टीला लाखो फॉलोअर, म्हणजे लोकांच्या जे मनात आहे, म्हणजे लोकांना वाटतंय बघा हे आता अभिजित दिपकेनं जो प्रवक्ते नेमलेले आहेत 3, तो प्रवक्ता पोलीस स्टेशनला जाताना सुद्धा त्याच्या मागे हजारोची गर्दी आहे लोकांची, परवानगी घ्यायला जाताना. तिथं गेल्यावरती पोलिसांनी परमिशन दिली, आंदोलनाला सुरुवात झाली. लाखो तरुण आहेत या आंदोलनामध्ये. हा सरकारच्या विरोधातला हा मोठा उद्रेक आहे असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. बघा हे सगळं देशभर आंदोलन सुरू झालेत, फक्त दिल्लीमध्ये आंदोलन नाही तर देशामध्ये सगळीकडे आंदोलन सुरू झाले ती, आणि ती म्हणजे धर्मेंद्र प्रसाद यांनी राजीनामा द्यावा शिक्षण मंत्री. आता हे जर सगळ्या गोष्टी बघून जर मोदी सरकार राजीनामा घेणार नसेल तर यापेक्षा वेगळी गोष्ट नाही. आता हे बघा जंतर मंतर वरती आहे, मुंबईला आंदोलन सुरू आहे, राजस्थानमध्ये, म्हणजे देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांच्या राजधानीमध्ये भलं मोठं असं आंदोलन आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा नागपूर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा नागपूर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आता हे बघा, आता हे कॉक्रोच जनता पार्टीचं प्रवक्ता आहे आणि ही गर्दी बघा, आपण त्या प्रवक्त्याला भेटायसाठी लोकांची गर्दी किती आहे, तरुणांची. हे बघा किती गर्दी आहे, म्हणजे भयान अशी लोक रस्त्यावरती उतरलेत नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात, जे देशामध्ये हजारो घोटाळे झालेत आणि या घोटाळ्यांची अक्षरशः चौकशी सुद्धा केली गेलेली नाही. कसलीच चौकशी केली गेलेली नाही. या घोटाळ्यांच्या चौकशी न केल्यामुळं हे सगळे रस्त्यावर उतरले. तसंच तरुणांना रोजगार नाही, बेरोजगार आहेत तरुण, त्यांना काम नाही. ज्या परीक्षा होत्या घातलेल्या आहेत, नीट असेल किंवा अजून काय असेल, ह्या परीक्षांमध्ये व्यवस्थितरित्या सरकार त्या परीक्षा घेत नाही, त्याचे पेपर फुटतायत, लीक होत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोक अक्षरशः परेशान झालेले आहेत लोक. आणि याच्यामुळं बघा हे सगळा व्हिडिओ बघा संपूर्ण अगोदर, म्हणजे परेशान झाले ते लोक. निव्वळ लोकांना काय करावं असं सुचत आहे, लोक परेशानीत आहेत. आणि अशा गोष्टींमुळेच बघा आता ही गर्दी बघा, ही मुंबईमध्ये, म्हणजे मुंबई असेल बघा, नागपूर असेल, पुन्हा देशातलं कुठलं बी, राजस्थान असेल, सगळ्याच ठिकाणी लोकांची गर्दी खूप वाढलेली, प्रचंड अशी गर्दी. आणि जिकडं तिकडं आंदोलनाचा पवित्र आहे. म्हणजे लोकांनी धर्मेंद्र प्रसाद राजीनामा द्या. भारतीय जनता पक्षाचा शिक्षण मंत्री, तो देशाचा शिक्षण मंत्री म्हणताच येणार नाही. जर देशाचा शिक्षण मंत्री असता तर कधीच निर्लज्जपणाने राजीनामा दिला असता, परंतु हे भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळे ते काही राजीनामा देणार नाही असं आपल्याला एकंदरीत दिसतंय मित्रांनो. म्हणजे अक्षरशः जनसायला पोचवला आहे लोकांचा. आता जे वाटत होतं, सरकारला सुद्धा वाटत होतं की बाबा सरकारला बघा, आता हे अभिजित दिपकेचा फोटो आहे विमानतळावरून बाहेर पडताना. एक पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि एक झेंडा आणि पाण्याची बाटली घेऊन अभिजित दिपके हे दिल्लीच्या विमानतळावरून बाहेर पडले. तसंच तो गाडीत बसून जंतर मंतरच्या दिशेने निघून गेला. बघा लोकांचा जनसायला वाय अक्षरशः माग. आणि हे तरुणांचं आंदोलन आहे, म्हणजे हे काही कुठल्या राजकीय पक्षाचं आंदोलन नव्हतं, तर हे तरुण सुशिक्षित बेरोजगार लोकांचं आंदोलन आहे. आणि ते आंदोलन कशासाठी आहे तर आम्हाला तरुणांना काम द्या. म्हणजे तरुणांना कसलंच काम नाही, तर तरुणांना काम द्यावं याच्यासाठी म्हणजे अनेक मागण्या आहेत त्यांच्या तरुणांच्या. म्हणजे बघा, बेरोजगारांना काम, नीट पेपर व्यवस्थित होत नाही, राज्याचं देशाचं सरकार नीट चालत नाही, जे सुप्रीम कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, निवडणूक आयोग नीट काम करत नाही, ईडी नीट काम करत नाही, रॉ नीट काम करत नाही. म्हणजे ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत, ह्या सगळ्या संस्था सरकारच्या हाताचं बाहुलं बनल्यात असं सांगितलं जातंय. आणि सरकारच्या हाताचं बाहुलं बनल्यामुळं कारवाई फक्त विरोधकावरती केली जाते, सत्ताधारी माणसावरती कारवाई केली जात नाही. ज्याच्यावरती ईडीची कारवाई, सीबीआयची कारवाई झाली ते लगेच भारतीय जनता पक्षामध्ये पळून जातात.
भाजपमध्ये जातात आणि भाजपमय होतात. भाजपमध्ये गेले की त्यांच्यावरती कसलीही कारवाई केली जात नाही. हा सगळा रोष आहे लोकांचा. आणि लाखो लोक जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत. म्हणजे अगदी जी दिल्ली आहे, दिल्ली सगळी जाम झाली. जे लोकांनी जे आंदोलन होतं आता हे काही गोदी मीडिया दाखवणार नाही बघा. म्हणजे देशातली जे प्रमुख आघाडीचे जे चॅनल म्हणतो आपण, आता ती सगळी गोदी मीडिया झाली. ती गोदी मीडिया दाखवणार नाही. गोदी मीडिया म्हणणार 10-12 हजार लोक आहेत असं म्हणणार. पुन्हा त्यांना दबंग म्हणणार, आतंकवादी म्हणणार, ह्या पोरांना नक्षलवादी म्हणणार आणि देशविरोधी म्हणणार. म्हणजे अशा पद्धतीचं हे लोक म्हणणार आणि त्यांना बदनाम करणार. म्हणजे अशी गोदी मीडिया आहे आपल्या देशातली. आपल्या देशाची जी मीडिया आहे ही करप्ट मीडिया झालेली आहे. ती फक्त आणि फक्त मोदी शहा यांचं गुणगान गाणारी मीडिया झाली आपल्या देशाची. बघा आता संसद मार्ग परिसरातलं आहे हे दिल्लीतलं. तिथं सुद्धा प्रचंड लोकांचा जनसमुदाय आहे संसद मार्ग परिसरामध्ये. म्हणजे आपण जिकडं बघाल तिकडं लोकांची प्रचंड अशी गर्दी झाली. आता हे आंदोलन सुद्धा सरकार मोडीत काढण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु त्यांना माहिती आहे हे जर तरुणांचं आंदोलन जर मोडीत काढलं तर मात्र परिस्थिती वेगळी होईल असं सरकारला वाटते. त्यामुळे सरकारनं बघा हे हातात घेऊन काय हे पोस्टर आपण वाचावं नीट. हे धर्मेंद्र प्रसादचं राजीनाम्यासाठी हे सगळे पोस्टर हातात घेऊन आलेले आहेत. धर्मेंद्र प्रसाद राजीनामा द्या, राजीनामा द्या. आणि कसं आहे मित्रांनो, हे बघा जंतर मंतरवरती अभिजित दिपके पोचलेला आहे. आता लोकांचा अक्षरशः जनसायलाब आहे. म्हणजे लोकांच्या मनात जो प्रचंड राग आहे हा रागाचा उद्रेक आहे कुठंतरी. आता हे असंच जर राहिलं, आता हे बघा हमारा संविधानाचं पुस्तक घेऊन ही सगळी तरुणाई रस्त्यावर उतरली. आता ज्यांच्या डोक्यात भुसा भरलाय ते जात आणि धर्मावरतीच आणणार ते. म्हणजे जातीवादी लोकांची संख्या सुद्धा देशामध्ये फार मोठी आहे. परंतु आता त्यांना सुद्धा कळालेलं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, जो कट्टर माणूस होता जो म्हणत होता की मी 5,000 रुपयेला गॅस सिलेंडर आणि 500 रुपये लिटर जरी पेट्रोल झालं तरी मोदी सरकारला मतदान देणार असा म्हणणारा बिंडोक आता तो सुधारलाय. आता तो म्हणतोय देशामध्ये महागाई खूप वाढलेली आहे, आता परवड नाही, आता किती जरी पगार आला म्हणजे 50,000 पगार आला तरी पुरत नाही असं म्हणणारी सुद्धा बिंडोक जी होती पहिली ती आता सुधारलेली आहे. ती बघा म्हणजे सगळी सुधारली ती आता. म्हणजे पहिलं जे म्हणत होते की मोदी सरकार जिंदाबाद जे म्हणणारे जे लोक होते आतापर्यंत, म्हणजे जे अंधभक्त होते ते आता त्यांचे डोळे उघडल्यात खडकन. देशामध्ये गॅसच्या टाकीची महागाई असेल, पेट्रोल डिझेल टंचाई असेल, गॅस टंचाई असेल, वाढलेली महागाई असेल भरमसाठ. त्याचबरोबर देशामध्ये ज्या कंपन्यांचा घोटाळा आपण पाहिलं की काल तर 15 लाख कोटीचा घोटाळा बाहेर निघलाय. नॉट ए जोक. 15 लाख कोटीचा घोटाळा गुजरातच्या एका व्यापाऱ्याचा घोटाळा बाहेर आलाय गोल्ड मधला. म्हणजे देशामध्ये जे घोटाळे झालेत 1000-2000 त्यापैकी 70-80% सगळी मंडळी ही गुजरातची आहे देशातल्या घोटाळ्यात. आणि सगळ्यांचे नरेंद्र मोदींसोबत चांगले चांगले फोटो आहेत, मोठे मोठे फोटो आहेत नरेंद्र मोदींसोबत त्यांचे. म्हणजे सगळ्यांचे संबंध हे नरेंद्र मोदींसोबत आहेत. बघा आता एक मुंबई मधलं आंदोलन बघा, हे जिकडे तिकडे तुम्हाला जितकं वाटतंय म्हणजे देशभर सगळीकडे आंदोलन सुरू आहे. ते देशात सगळीकडे आंदोलन सुरू झालेलं आहे. जनसायलाब लोकांचा उसळलेला आहे. पण हे भारतातली जी मीडिया आहे गोदी मीडिया हे दाखवणार नाही. ह्या गोदी मीडियाचं जोपर्यंत लायसन रद्द करत नाहीत विरोधी पक्ष, पुन्हा दुसरं कोणी सत्तेत आल्यावरती, तोपर्यंत हे मोदीचंच गुणगान गात बसणार आहे. ते बघा हा जनसायलाब बघा. म्हणजे बघा गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, बिहारमध्ये पटना, देशामधले जेवढे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये एकच आवाज आज
घुमतोय तो म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचा. देशभर असं आंदोलन सुरू आहे. सर्वाधिक मोठं आंदोलन हे दिल्लीमध्ये सुरू आहे आणि देशामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे की कॉक्रोच जनता पार्टी आणि धर्मेंद्र प्रसाद राजीनामा देऊ शिक्षा मंत्री. आणि येणाऱ्या काळात जर धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा नाही घेतला सरकारनं तर मात्र नरेंद्र मोदींचाच राजीनामा ही तरुणाई मागल, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे देशामध्ये आता राजीनामा सत्र सुरू होईल. जे राहुल गांधींना सांगितलंय की वर्षभरात नरेंद्र मोदी राजीनामा देईल किंवा देशामध्ये उलटक होईल, नेपाळ सारखी, बांगलादेश सारखी, श्रीलंकेसारखी उटकपटक होईल आणि त्यामध्ये हे सरकारच जाईल अशी सुद्धा परिस्थिती वर्तवलेली आहे. तर आता ही परिस्थिती जर उद्भवायची नसेल तर धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा घेणं गरजेचं आहे नरेंद्र मोदी सरकारनं. आणि त्यामध्ये जी काही लोकमंडळी आहे यांची बदली न करता ह्या लोकांना सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे, घरी पाठवलं पाहिजे आणि त्याच्यावरती ज्या काही नियुक्त्या केलेल्या आहेत अशा RSS मंडळींच्या ह्या सगळ्यांना तिथून काढलं पाहिजे, तरच ही व्यवस्था नीट होईल असंही अनेक जाणकारांचं मत आहे. मात्र दिल्लीमध्ये आणि दिल्लीसह देशभर मात्र लाखोंच्या संख्येनं आंदोलनं सुरू आहेत, हेही तितकंच खरं आहे. मोदी सरकारला हे चॅलेंजिंग बाब आहे की भल्या मोठ्या संख्येनं लोक आंदोलन करतात, लोक रस्त्यावरती उतरायला लागलेले आहेत आणि ही गोष्ट म्हणजे अतिशय निंदनीय आणि डेंजर अशी गोष्ट सुरू झालेली आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.